नमस्कार, आम्रपाली किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे खीर। तर साहित्य: बारीक शेवया, दूध, काजू, बदाम, विलायची, खोबरं आणि तूप, साखर। आता खीरीसाठी आपण विलायची वाटून घेऊ। त्यामध्ये थोडीशी साखरचे दाणे टाकले। विलायची लवकर बारीक होण्यासाठी बारीक करून घेऊ। 1 चमचा तूप, 1 चमचा तूप, खोबरे किसून घेऊ। गरम झालं, शेवया भाजून घेऊ। याला लगेच हलवायचं, नाहीतर करपतात, बारीक आहे त्यामुळे। खोबरं भाजायला घेऊ। दोन्ही एक साथ भाजतील, मग करपणार नाही शेवया त्याने। टाकू ड्रायफ्रूट्स। हे लालसर रंगावर भाजायचं सर्व। मग जाईल याच्यामध्ये दूध। मग टाकूया साखर आणि विलायची पावडर। खीरेला चांगलं उकळून घ्यायचं 10-15 मिनिट। बघा, खीरेला उकळी आलेली आहे। दूध चांगलं तापलेलं असतं आणि शेवया बारीक असतात, त्यामुळं या खीरेला टाईम लागत नाही। 10 ते 15 मिनिटातच रेसिपी तयार होते। 5 मिनिट झालेले आहे। आता करू गॅस बंद आणि गरमागरम खीर तयार। ही खीर सर्वांसाठी हेल्दी आहे। भरपूर ड्रायफ्रूट्स काही घालून केलेली आहे आपण। ही खीर लहान मुलांना सर्वांसाठी हेल्दी आहे। भरपूर ड्रायफ्रूट्स घालून केलेला आहे आणि गोड तर सर्वांनाच आवडतं। जास्तीत जास्त लोकांना जेवणामध्ये गोड पदार्थही हवे आपल्या। सांगा मंडळी, आजची खीर रेसिपी तुम्हाला कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या इंस्टा पेजला फॉलो करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय। स्वस्त खा, मस्त राहा। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा, अगदी सोपी आहे। त्यासाठी मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली का।